नमस्कार, मनीषा किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत। तर मैत्रिणींनो, उन्हाळा चालू आहे आणि खूप जास्त प्रमाणात गरमी होतीये। खरं तर गरमीने खूप हाल होत आहेत आणि अशा गरमीमध्ये आपल्याला एक छानशी रेसिपी सुचवते मी, ते म्हणजे कैरीचं थंडगार पन्ह। तर आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत। यासाठी मी इथे 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात आपल्याला। आणि आता आपल्याला या कुकरमध्ये एक 10 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत किंवा एक शिट्टी काढायची आपल्याला याची। चीक आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, नाहीतर मग चीक उतरतो पाण्यामध्ये। तर आपल्या कैऱ्या अशा छान वाफून झाल्यात। आता आपल्याला याचा पूर्ण गर काढून घ्यायचा आहे। कैरीच्या कोईचा आणि सालीचा दोन्ही आपल्याला चमचा किंवा चाकूचा वापर करून व्यवस्थित याचा गर काढून घ्यायचा आहे। हे कैरीचं पन्ह तुम्ही सरबत करून सुद्धा पिऊ शकता किंवा नुसतं जेवणासोबत किंवा चपातीबरोबर खायला सुद्धा खूप अप्रतिम लागतं। या पद्धतीने माझा 4 कैरींचा गर पूर्ण काढून झाला आहे आणि जेवढा गर आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला गूळ घ्यायचा आहे। आणि आता गूळ आणि जो कैरीचा गर आहे तो आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। चमच्याने गूळ त्यामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने मिक्स करायचा आहे आणि हाताने असा चांगला त्याला फेटून घ्यायचा आहे। मिक्सरचा वापर करायचा नाही इथे, कारण मग काय होतो, जो कैरीचा जो नैसर्गिकपणा असतो, जो त्याचा छान नैसर्गिक रंग असतो तो निघून जातो आणि मिक्सरला फिरवल्यामुळे असं त्याला थोड्याशा प्रमाणात बुडबुडे येतात। त्यामुळे तुम्ही त्याला चांगलंसं हातानेच मिक्स करून घ्या। आणि पूर्ण जेव्हा गूळ आणि हा कैरीचा गर एकजीव होईल त्यावेळेस तुम्ही याला एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा। तुम्ही याला पुरणाची जी चाळण असते त्या चाळणीने गाळून घेतला तरीसुद्धा चालेल किंवा असा डायरेक्ट वापरला तरीसुद्धा चालेल। पण जर तुम्हाला तोंडात असा गर आला नाही पाहिजे, पूर्णपणे पाण्यात तो विरघळला पाहिजे, तर मग मात्र तुम्ही तो गाळूनच घ्या। आता माझा थोड्याच प्रमाणात होता त्यामुळे मी तो डायरेक्ट असा बरणीमध्ये भरलेला आहे। आणि आता आपण छान याचं पन्ह बनवूया। मस्त मटक्यातलं थंडगार पाणी घ्यायचे, त्यामध्ये 1 ते 2 चमचा हे आपण जे कैरीचं पन्ह बनवले ते घालायचे, त्यामध्ये मस्त आईस क्यूब घालायच्यात आणि छान मिक्स करून घ्यायचे। आणि थंडगार हे पन्ह चवीला तर खूप अप्रतिम लागतं, खरंच शरीराला सुद्धा फार लाभदायक आहे। आता इथे हे पन्ह बनवताना तुम्हाला जर जास्त प्रमाणात गोड हवं असेल तर यामध्ये साखर किंवा गूळ तुम्ही आवडीप्रमाणे मिक्स करा आणि चिमूटभर मीठ घाला। खूपच अप्रतिम चवीचं आपलं हे कैरीचं पन्ह पिण्यासाठी आता तयार आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही रेसिपी थोडीसुद्धा उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या इतर मैत्रिणींना ती शेअर करा, आवडल्यास लाईक करा आणि जे नव्याने पाहतात त्यांनी सबस्क्राईब करा। धन्यवाद।